झालेली आहे। सद्यस्थितीत कोकणात वारे नैऋत्येकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे। दक्षिण गोलार्धातील विषुववृत्तापासून दक्षिणेस 20 अक्षांशावर चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून तेच मान्सूनचे उगम स्थान आहे। त्यामुळेच मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे। वाऱ्याचा वेग वाढत आहे। हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे। मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली असल्याने तसेच दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन 2 ते 3 दिवस निर्धारित वेळेपेक्षा आधी होईल असा साधारणपणे सद्यस्थिती आहे। तसेच यापुढे तापमान वाढ ही रोखली जाईल अशी सद्यस्थिती आहे। बऱ्याच भागात खूप तापमान वाढलेलं आहे आणि उष्माघाताचे प्रकार देखील वाढलेले आहेत। अरबी समुद्र, बंगाल उपसागर व हिंदी महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान वाढलं असून ते 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले। या विरुद्ध प्रशांत महासागराचे पेरूजवळील विषुववृत्तीय समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान मात्र 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे। म्हणजेच ला निनाचा प्रभाव सुरू झाला असून तेथे हवेचे दाब वाढल्याने हिंदी महासागरावरील वारे वेगाने भारताच्या दिशेने आगेकूच करतील व अंदमान व केरळाला मान्सून निर्धारित वेळेपूर्वी 2 ते 3 दिवस आधी दाखल होईल अशी सद्यस्थिती आहे। आता ही झाली मान्सूनबाबतची माहिती।